पाहुयात मुंबईच्या एलबीएस मार्गावरील मेट्रोचं काम जीवघेणं ठरत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। मेट्रो मार्गावरील आणखी एक कठडा निघालेल्या अवस्थेत असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर ब्रिजला मोठं भगदाड पडलंय, त्यावरून केवळ सिमेंट भरून आणि वरून कलर दिल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केलाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। मुलुंडच्या एलबीएस मार्गवरती मेट्रोचं काम चालू आहे। त्या मेट्रोचा एक कथडा रिक्षा आणि कारवरती पडतो आणि यामध्ये एका जणाचा मृत्यू होतो, तर 2 जण आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये खिळत पडलेले आहेत। तरी देखील प्रशासनाला जाग आली नाहीये का, आता प्रश्न हा निर्माण होत आहे। कारण की मी सध्या त्याच मार्गावरती आहे आणि आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय की तसंच काहीसा जो ब्लॉक आहे, जो कथडा आहे, तो काहीसा निखळल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी स्थानिकांनी केलेला आहे। खरं तर त्या दिवशी घटना घडली त्यावेळचे स्थानिक नागरिक जे आहेत ते काही माझ्यासोबत आहे। आपण ही मेट्रो मार्गाचा 4 बघतोय आणि इतर जे कथडे आहेत ते व्यवस्थित पॅक बसलेले आहे, मात्र एक जो कथडा आहे तो काहीसा निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यामध्ये अंतर आहे, तसेच पाठीमागे लाकडाचं पाचर देखील आपण त्या सिमेंटच्या याच्यामध्ये बघू शकतो। खरं तर हे पेवर ब्लॉक नेमकं कशा पद्धतीने बसवले जातात असाच आता प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। स्थानिकांनी आरोप केला आहे की तो जसा पडला हा देखील कथडा जो आहे तो पडू शकतो। स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, तुम्ही काय सांगाल? आपण बघतोय की त्या दिवशी दुर्घटना घडलेली आहे आणि आता देखील असा काहीसा निखळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आम्ही रोज इकडनं ये जा करतो, आमचं पूर्ण आयुष्य तिकडेच जाणार आहे। हे बघा, आम्ही आताच 2 माझ्या छोट्या मुलींना घेऊन आलो शाळेतनं। त्या दिवशी पण आम्ही जाताना 15 मिनिटं ते 10 मिनिटापूर्वी ही दुर्घटना माझ्या डोळ्यासमोर घडली। अक्षरशः खूप वाईट परिस्थिती आहे आणि आपण इकडे बघू शकता, आपण जर कॅमेरा इकडे बघ, ट्रॅक किती मोठी आहे। त्याच्यानंतर इकडनं आपण जर हे पोल मोजले तर तिसरा जो पोल आहे त्याला जवळजवळ एवढा मोठ्या आकाराची भगदाड आपण म्हणू शकतो, किंवा त्याला पूर्ण त्याच्यात RCC वगैरे काहीच बांधकाम नाही आहे। त्याच्यामध्ये जेव्हा ॲक्सिडेंट होण्याच्या 1 किंवा दुसऱ्या तासानंतर पटापट तो गिलावा लावला असणार, त्याची तुम्ही विजन पण घेतलेले आहेत आणि तेव्हा फक्त सिमेंटचा गिलावा केला आणि फक्त थोडासा कलर दिला आणि त्याच्यानंतर ते तसंच ठेवलं आहे। ते सगळ्यात धोकादायक आहे। म्हणजे ज्या दिवशी ट्रेन जेव्हा येणार किंवा हे हादरे बसणार त्या दिवशी डायरेक्ट मोठी दुर्घटना होऊ शकते। आम्ही ह्याच्या जबाबदार कोण? आणि आम्ही जीव मुठीत घेऊन चालायचं इकडनं? हे काय प्रशासन आहे? कुठलंही सरकार असू दे, पहिला कुठल्याही जीवाशी खेळता कामा नये, पहिल्या जीवांना वाचवलं पाहिजे। त्याच्यासाठी उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे। आणखी काही स्थानिक नागरिक आहे, त्या दिवशी आपण घटना बघितली, तिकडे ब्रिजला देखील क्रॅक असल्याचं आपल्याकडून म्हणलं जातं आणि इथं देखील निखळलेला हा भाग आहे। तर आम्ही रोज इथून येणं जाणं करतो। आम्ही इथंच बस स्टॉपला उतरतो, तर रोज मी जात होतो त्यावेळेस ती घटना घडलेली होती। समोरच आमची बस होती, बसमधून बघतोय तर ते खाली गाडीवर आहे ना तो दगड पडलेला। तर ती घटना घडण्याच्या आधीच नंतर आम्हाला हे आढळून आलं की इथं पण खूप क्रॅक आहेत। तरी आम्हाला रोज भीती वाटते। त्याच्यामुळे आता आम्ही काय करू काय समजत नाही, कुठून यायचं। बस तर डेली रोज येते, ट्रॅफिक पण खूप असतं, त्याच्यामुळे कोणी जास्त प्रशंसा कोण जास्त हे घेत नाही। हे जॉन्सन अँड जॉन्सन बेबीचं जे ऑफिस आहे आपण हे बघतोय आणि याच्याच समोर एक्झॅक्ट ते आहे। यांचे वॉचमॅन देखील आपल्यासोबत आहेत। जीव मुठीत धरून या ठिकाणी आतमध्ये गाडी करून आम्ही इथे ड्युटी करतो साहेब। कधी पण पडू शकतो बघा, आता तुमच्या डोळ्यासामनेच आहेत की ते झालेलं आहे म्हणून, क्रॅशेस आहेत म्हणून तुकडे लावलेले आहेत। एकंदरीत आपण बघतो की एलबीएस मार्ग आहे आणि काही पावलांच्या अंतरावरती घटना कालची घडलेली होती आणि आता देखील हे ऑफिस आहे। या ऑफिसच्या एक्झॅक्ट समोरच हा जो कथडा आहे काहीसा निखळल्याच्या अवस्थेत आहे। पुढे स्थानिकांकडून आरोप केला जातोय की या ठिकाणी पिलर जो आहे त्याला देखील क्रॅक पडलेले होते, त्याला वर सिमेंट मारून ते भरण्यात आलेलं आहे। या ठिकाणून जेव्हा गाडी जाईल त्यावेळेस मोठे हादरे जे आहेत ते बसू शकतात असा आणि या ठिकाणी आणखी मोठी दुर्घटना होऊ शकते असा स्थानिकांनी या ठिकाणी आरोप केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अरुण पेडणेकरसह ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।